क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 78 0. हृदय शस्त्रक्रियेनंतर छगनराजे भुजबळ साहेब पुन्हा जनतेश. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव व नाशिकमध्ये अभिवादन. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजकारणाला नवी ऊर्जा देणारा आनंदाची बातमी नाशिककरांसाठी आहे. हृदय शस्त्रक्रियेनंतर तब्येत सुधारत असलेल्या छगनराजे भुजबळ साहेबांचे प्रथमच जनतेत आगमन होत असून ते सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव जिल्हा सातारा येथे तसंच नाशिकच्या मुंबई नाका येथील स्मारकात अभिवादन करणार आहेत. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर साहेब पुन्हा सामाजिक चळवळी सक्रिय होत असल्यानं कार्यकर्ते, महिला, युवक व सर्व समाज घटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुपारी 2 वाजता नाशिक मुंबई नाका स्मारकात होणाऱ्या अभिवादन सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, समता व सर्वसमावेशक विकासाचं राजकारण छगनराजे भुजबळ साहेबांनी सातत्यानं जपलंय. त्यांच्या सदृढतेच्यासह पुन्हा जनतेत येण्यानं हीच विचारधारा अधिक बळकट होणार आहे. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने छगनराजे भुजबळ हृदयविकारानंतर प्रकृती सुधारत असल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा. नायगाव येथील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमास उपस्थित राहत असल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. सामाजिक न्यायाच्या लढ्यात पुन्हा एकदा छगनराजे भुजबळ साहेब जनतेत. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव व नाशिकमध्ये ऐतिहासिक अभिवादन. प्रकृती सुधारत असल्याचा आनंद, साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.